तर नमस्कार, राम राम, गुड मॉर्निंग मंडळी. तर बघा, पाऊस भरपूर सुरू आहे मुंबईमध्ये आणि ह्या पावसामध्ये मी तर रेनकोट घातला आणि तुम्हाला व्हिडिओ दाखवण्यासाठी बघा, तर पावसात मोबाईल धरलेला आहे, थोडासा ब्लर झाला आहे पाऊस पडल्यामुळे. घरी आली आणि पूर्ण भिजली होती. तर पहिले सगळ्यात आधी चेंज केलं आणि त्याच्यानंतर लागली कामाला. तर मुलाचा टिफिन बनवायचा होता, नाश्ता बनवायचा होता. तर काय बनवलंय ते दाखवते. काहीच स्पेशल नाही आहे, साधं सिंपल बनवलेलं आहे. काल रात्रीचा भात उरलेला, त्याला पोह्यासारखी मस्त कांदा मिरची टोमॅटो घालून फोडणी दिली आणि तो भात रात्रीचा नाश्त्यासाठी बनवला. त्यानंतर भाजी शिजते इथे. तर भाजी बनवली आहे दोडक्याची, मुगाची डाळ घालून. तर ह्याला शिरोळे पण म्हणतात, दोडके पण म्हणतात. तुम्ही या भाजीला काय म्हणतात कमेंट करून नक्की सांगा. तर भाजी शिजते, नाश्ता झालेला आहे. तर आधी मुलाला नाश्ता दिला आणि भाजी बनवायला घेतली. तर मला 11 वाजेच्या आधी नाश्ता आणि टिफिन दोन्ही रेडी करावं लागतं, कारण बरोबर 11 वाजता माझा मुलगा कॉलेजला निघतो. तर अशा पद्धतीने पीठ मळायला घेतलं. तर बघा, छू मंतर जादू मंतर झालं माझं पीठ मळून. तर अशा पद्धतीने पीठ मळून झालेलं आहे. तर पटापट चपात्या करायला घेते. तर जो आपण 1 मिनिटामध्ये तुम्हाला शॉर्ट्स दाखवते ना, तर हे काम करायला 1 मिनिट लागत नाही. ह्याला हे काम करायला चांगला अर्धा ते 1 तास लागतो आणि त्यात व्हिडिओ एडिटिंग करायला त्याच्यापेक्षा जास्त वेळ लागतो. तर त्यामुळे तुम्ही व्हिडिओ बघितला की असंच जाऊ नका, व्हिडिओ लाईक करत जावा, चॅनलला सबस्क्राईब करत जावा, तुमच्या बहिणीला सपोर्ट करा. चपाती डब्यात भरली, टिफिन भरायला घेतलाय मुलाचा, भाजी देखील टिफिनमध्ये भरली आहे, मुलाचा नाश्ता झालाय, आता तो निघणार आहे कॉलेजला. तर अशा पद्धतीने माझ्या मुलाची चपाती भाजीचा टिफिन मी भरलेला आहे. आज काहीच स्पेशल बनवलेलं नव्हतं, साधी चपाती भाजी होती, दोडक्याची भाजी आणि चपाती. कारण श्रावण सुरू आहे, त्यामुळे आता महिनाभर तरी नॉनव्हेज बनवणार नाहीये. उरलेल्या चपात्या सगळ्या डब्यामध्ये काढल्या, कारण त्या थंड झाल्या होत्या आणि बाकीचं काम आवरायला घेतले. तर मंडळी, मला असाच सपोर्ट करत जावा, माझ्या व्हिडिओना लाईक करत जावा, चॅनलला सबस्क्राईब करत जावा. मोठ्या कढईमधली भाजी छोट्या कढईत काढली, कारण मग भांडे घासायला सोपं जातं आणि मग ही छोटी कढई किचन गॅसवर पण ठेवायला बरं पडतं. तर अशा पद्धतीने किचन गॅस पण क्लीन झालेला आहे. माझं आता काम संपलेलं आहे, मी चालली आहे नाश्ता करायला. तुम्ही नाश्ता केला का? नसेल केला तर लवकर करा आणि त्याआधी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि बाय.